ज्या प्राण्यांचे, ज्या जीवाचे पूर्वजन्माचे शुभसंस्कार उदय होतात त्यांना मानव शरीर प्राप्त होते आणि मानव शरीर प्राप्त करून ज्या प्राण्यांना सत्संग उपलब्ध होतो, ज्यांना सत्संग प्राप्त होतो, ते अजूनही जास्त शुभसंस्कारी हंस असतात. परमात्मा कबीर परमेश्वरजी आपल्याला आठवण करून देतात, मानुष जन्म पाय कर जो नहीं रटे हरि नामे, जैसे कुआ जल बिना बनवाया क्या काम. परमेश्वर जे आपले जनक आहेत, जे आपले हितैषी आहेत आणि जे आपल्याला यथार्थ तत्वज्ञान आणि यथार्थ भक्तिविधी सांगण्यासाठी स्वतःही या काळाच्या लोकात प्रवेश करतात. सतलोकातून आपल्या निज सुखमय स्थानाहून चालत ते भगवान येतात. तेच येऊन आपल्याला ज्ञान देतात की तुम्ही ज्या लोकात राहत आहात हा लोक काळाचा आहे आणि काळाच्या अर्थाने तुम्ही परिचित आहात. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 11 श्लोक नंबर 32 मध्ये गीता ज्ञानदाता श्रीकृष्णजींमध्ये प्रवेश करून हा काळ बोलत आहे. हा सांगत आहे की अर्जुन, मी काळ आहे आणि सर्व लोकांचा नाश करण्यासाठी आता प्रवृत्त झालो आहे. आता श्रीकृष्णजी तर पहिलेच अर्जुनाबरोबर होते, तर श्रीकृष्ण हे नाही म्हणू शकत की मी काळ आहे आणि आता सगळ्यांना खाण्यासाठी आता प्रवृत्त झालो आहे, आता मी प्रकट झालो आहे. हा काळ कोण आहे याविषयी राहून राहून सत्संगाच्या माध्यमातून सांगितले गेले आहे आणि सांगत राहू. आज थोडासा विषय दुसरा राहील. तर श्रीकृष्णजी यांच्या आत प्रवेश करून हा काळ बोलत आहे. हा स्वतः सांगत आहे की मी काळ आहे आणि सगळ्यांचा नाश करण्यासाठी प्रकट झालो आहे. तर यातून सहज समजलं जाऊ शकतं, विचार केला जाऊ शकतो की ज्याला आपण भगवान मानत होतो तो तर काळ आहे. ज्याच्याकडून आपण सुखाची आशा करत होतो त्याच्याकडे सुख नावाची वस्तू नाहीये. जसे कोणी अंगाऱ्यांपासून, अग्नीपासून आणि शीतलता शोधायचा प्रयत्न करतो तर त्याला ज्ञान नाहीये. कोणी भ्रमित करून ठेवलंय त्याला, हात पोळून घेत आहे राहून राहून. ठीक अशाच प्रकारे आत्तापर्यंत जितके ऋषी, महर्षी, साधू, संत झाले आहेत, जे परमात्म्याशी परिचित नाही होऊ शकले, ज्यांना भगवान भेटले नाहीत, त्यांनी याच काळाला परमात्मा जाणून याच्याकडून सुखप्राप्तीसाठी हजारो वर्षांपर्यंत आपल्या शरीराला झिजवले, सुखाच्या प्राप्तीसाठी. आता प्रसंग हा उठतो की जिथे अंगारे पडत आहेत आणि तिथे शीतलतेची आशा जो करतो तर तो अज्ञानी व्यक्ती असतो. तर आत्तापर्यंत आपण अज्ञानी होतो या काळाच्या लोकात आणि आपण सुख शोधत होतो. तर परमेश्वराने येऊन सांगितले, आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा
7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.